देर आर टू टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन. प्रजननाचे दोन प्रकार आहेत, रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे. एका त्याच प्रजातीचा नवीन सजीव निर्माण होणे. प्रजनन. एका सजीवापासून त्याच प्रजाती झालं, बाकी भानगडी जमणार, त्याच प्रजातीचा सेम स्पेसिस, अलग लक्षामध्ये. ठीक आहे ना. तर त्याच वेळेला प्रजनन बनायचं, अदरवाईज नाही बे, पॉसिबलच नाही. काय नाही बे म्हणजे माळावरचे काही गवताचे हे काय बी म्हणायला. चला लक्ष द्या, कळतंय का नाही. सेम स्पेसिस सगळ्यात महत्वाचं, सेम स्पेसिस. ओके. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रजननाचे दोन प्रकार, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं त्याच्यामध्ये गॅमेट तयार होत नाहीत. नो गॅमेट्स अँड हिअर गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड. कशामध्ये गॅमेट्स इकडे तयार होतात. गॅमेट्स तयार होतात म्हणजे काय होतं तयार बेटा, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. म्हणजे पुयुग्मक आणि स्त्री युग्मकाची निर्मिती होऊन जे प्रजनन घडतं त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. आणि इथं गॅमेट होतच नाही तयार, म्हणजे नो मेल नो फिमेल, दॅट सिंगल ऑर्गॅनिझम इज कॅपेबल टू रिप्रोड्यूस द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तो एकटाच काफी आहे. जसं की अमिबा काय करतो, अमिबाचं सेल डिव्हिजन होतं. अमिबाचं सेल डिव्हिजन झाले की एका अमिबेपासून दोन अमिबे तयार होते, झालं रिप्रोडक्शन. आता नो मम्मा नो पप्पा, ओनली लेकर. लक्षात आलं की नाही. ओके ना. तर अमिबाच्या खानदानामध्ये अशी पद्धत आहे बेटा, कळलं काय. ओके. ओनली वन पॅरेंट इन्व्हॉल्व इन द ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, ओनली वन पॅरेंट इन्व्हॉल्वड in the asexual reproduction. Only one parent is involved. इकडं two parents are involved in the sexual reproduction. दोघं होतं इथं, दोघं असते तिथं. भांगवाला एक, ठीक आहे, ह्यानं एक, आणि ही नाही चिवेनी, असे दोघं राहतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. हे डोमड्या आणि डोमडी हे दोघं राहते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. समझे कि नहीं समझे. ओके. अगर सेक्शुअल रिप्रोडक्शन नहीं होगा तो उसमें सिंगल पेरेंट इन्वॉल्व होगा बेटा. नो मम्मा नो पप्पा, ओनली लेकर. आलं का नाही. ते कुठं तयार होणार, इकडे तयार होणार. लक्षात आलं की नाही. आलं लक्षामध्ये. असं कधी झालंय का बघा, मेल ऊस फिमेल ऊस, मेल ऊस आणि फिमेल ऊस असते. ऊस आणि खायचा ऊस बे, त्यामध्ये पुरुष ऊस आणि महिला ऊस असं असते का, नसतंय. आलं लक्षामध्ये. का तर त्याचं जे रिप्रोडक्शन होणार आहे ते त्याच्या स्टेम पासून होतं, खोडापासून होतं. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. अलग लक्षामध्ये. ओके ना बेटा. आणि असे बरेचसे मेल अमिबा फिमेल अमिबा नसतो, मेल पॅरामिशियम फिमेल पॅरामिशियम नसतो, बट मेल ह्युमन आणि फिमेल ह्युमन असतो. काय मत तुमचं याच्यावर, मत काय विचारतात सर. असतेच याच्यात काय विषय आहे. मेल ह्युमन आणि फिमेल ह्युमन असतात. मेल म्हैस फिमेल म्हैस. ओके ओके ओके. गाईकडे गाय आणि बैल, मेल फिमेल तिकडे पण आहे तसंच. ओके. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये घडतं, ए सेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्सीन, बरं का, नीट लक्षात आहे. नो जेनेटिक व्हेरिएशन, इकडं जेनेटिक व्हेरिएशन टेक्स प्लेस. कुठं, इकडं नो जेनेटिक व्हेरिएशन, तिकडं जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे अनुवंशिक किंवा जनुकीय परिवर्तन होत नाही आणि इकडे जनुकीय परिवर्तन होतं. जनुकीय परिवर्तन कोणत्या प्रोसेसमुळे घडतं, जेनेटिक व्हेरिएशन कोणत्या स्टेपमुळे, कशामुळे होतं, कोणत्या प्रोसेस होतं, जनुकीय विचरण किंवा जनुकीय परिवर्तन म्हणतो याला. सांगा आम्ही तिथंच पुन्हा. काल मेयोसिसमुळे जेनेटिक व्हेरिएशन होत आहे. अलग लक्षामध्ये.